नमस्कार मित्रांनो, गैरसमज कशा पद्धतीने होतात याचं वर्णन माझ्या कवितेत मी केलं आहे। काल जात होतो मी एका रस्त्याने मध्येच उभी होती एक म्हैस। म्हशीला वाटलं हा मला धरते आणि मला वाटलं ही म्हैस मला मारते। मी गंमतच हाती घेतली काठी आणि तीही रागाने लाल झाली मोठी। मी नुसताच हात वर केला आणि तिनेही मला मानेनेच इशारा दिला। मग मीही तिला थोडं हकललं, तिनेही मला दूर ढकललं। मग मी तिच्या पाठीतच वळ काढला आणि तिनेही मला मग आडवाच पाडला। मलाही होती जाण्याची खूपच घाई। मनात म्हटलं मला जाऊ दे ग बाई। म्हैस म्हणे मी तुला कुठं अडवलंय, तूच मला आधी चिडवलंय। शेवटी मीच म्हटलं तू मला मारू नको। ती म्हणे तू मला धरू नको। मी म्हटलं तुला धरतंय तरी कोण? ती म्हणे मग तुला मारतंय तरी कोण? शेवटी दोघांचाही गैरसमज दूर झाला। म्हशीनेही मग मला रस्ता खुला केला। माझीही भीती दूर झाली आणि मलाही एक नवी परिस्थिती आली। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा गैरसमज होतो। म्हशीला वाटलं हा आपल्याला धरायला आला आणि मला वाटलं ही म्हैस मला मारते। तर अशा पद्धतीचा हा गैरसमज माझ्या कवितेत मी वर्णन केला आहे। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा।